माकडीच्या मला मारतोस ढेरपोटे धर. ए शांत रे. या 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 जास्त शिकलेल्या बाई या. हे बघा हा तुमचा वर्ग आणि आजपासून या सगळ्या वांडपोरांना तुम्ही आवरायचंय. लक्षात आलं? कोण मारला रे? हा बोळा कोणी मारला? ए निरंगे पाटील तू मारलास? तू मारलास? मी नाही सर. मग कोणी मारला? ए उठ इकडे इकडे. तू मारलास? तू मारलास? अहो सर राहू दे ना. त्यांनी नाही मारला तुम्हाला आणि मुलांना प्रेमाने सांगितलं ना की ऐकतात ते. डिग्रीवाल्या बाई. अहो या पोरांना शिकवायचं म्हणजे गुरं वळवण्यासारखं आहे. एकाला धरलं ना की दुसरं वळतंय. प्रेमानं म्हणे प्रेमानं. प्रेमानं काय प्रेमानं? ओ गुरांना सांगतो का आपण प्रेमानं हा की बाबा रे तिकडे जाऊ नको बरं सांगतो का ना? तुम्हाला कसं माहित असणार म्हणा. तुम्ही शहरात शिकलेल्या उच्च शिक्षित शिवाय शिकवायचा अनुभव शून्य. चाल. तुम्हाला आता मला शिकवावं लागणार आहे कसं शिकवायचं ते है ना? नाही सर शिकवीन मी. मी शिकवेन. गप्पा बसा. जास्त शहाणपणा करायचा नाही. इथं म्हाताऱ्यांचा मान राखायचा. बघा त्यांनाही कळलंय. कोण बोलला रे? कोण बोलला? ए एअरपोर्ट आहे. तू बोललास? तू बोललास? मी नाही सर. मग कोण बोलला? ह्यो इंग्लिश म्हणला. मी नाही हा पोस्टर बोलला. मी नाही ह्यो बारक्या म्हणला. मी नाही सर. मी नाही ते रिंकूचा दादा म्हणला. गप्पा बसा रे. कोणाची नाव आहे तरी? चला उठा सगळ्यांनी या. इकडे या. या पटकन. नको सर बसायला होत नाही मग. फोबाड फोडी ना सांगून ठेवतो. चला उठ पटकन. चला इथे या. उठा उठा पटकन. काय रे तुला काय म्हणतात? काय रे याला याला ढरपोटा का म्हणतात रे? हा सर कारण त्याचा बाप ढेरपोट आहे. आणि याला पोस्टर का म्हणता? सर कारण त्याचा बाप पोस्टर रंगवतो. चला वळा वळा मागे वा. बाई द्या ती छडी. अहो द्या इकडं. सर मी करते त्यांना शिक्षा. आलं ना लक्षात? अहो या पोरांना शिक्षा केल्याशिवाय ऐकतच नाही तो. अशी एक एक पट्टी मारा ना मागे की दिवसभर बसताना लक्षात राहिली पाहिजे चूक. जमेल ना? हो जमेल ना. तुम्ही जा सर मी करते शिक्षा. बघा शेवटी मला शिकवावं लागलं तुम्हाला. उच्च शिक्षित. समोर बघा. हे बघा मी तुम्हाला मारणार नाहीये पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि आपण चुका करूच नये. हे असं आई वडिलांच्या नावावरनं चिडवायचं नसतं. वाईट असतं ते. आणि तुम्ही सगळी चांगली मुलं आहात की नाही? हो की नाही? मग चांगली मुलं असं वागतात का कधी? नाही ना. मग आता ह्या पुढे असं अजिबात करायचं नाही. अरे मी तुम्हाला शिकवायला आली आहे. माझ्याकडे बघा. तुम्हाला खेळ आवडतो ना? हो ना. मग मी तुम्हाला खेळातून अभ्यास शिकवेन. शिकाल? हो. पण दंगा नाही करायचा. कारण दंगा केल्यावर आवाज जर का हेड सरांना गेला ना तर मी तुम्हाला त्यांच्या शिक्षेपासून नाही वाचवू शकणार. अरे हा काय अवतार केलाय? आणि शर्ट इन करा आधी. आणि हे वर्गात पडलेले सगळे कागदाचे बोळे उचलून घ्या पटकन. स्वच्छतेचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळायला हवं. आपण स्वच्छ असलो आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला की आपल्याला कसं छान वाटतं की नाही? हो ना. चला उचला पटपट. हे बघा इकडे. हा जा जागेवर बसा.
हा, आजचा आपला अभ्यास रोजच्या प्रमाणे शपथ घेऊन सुरू करू. बोला माझ्या संग. तालमीची शान, मातीशी इमान, कुस्तीची जान, घेतो मेहनतीची आन. बोला समद्या जगाला भारी, समद्या जगाला तारी. हा, जो बाईकडे बघत नाही, जो बाई संग बोलत नाही, अंगाशी. आणि आपल्या तालमीतला असा सच्चा पैलवान कोण? राणा. ये मोहरा. काशा, नरशा, संपत, करा सुरू. शाबास, शाबास र माझ्या मर्दा. आपल्या तालमीचं नाव काढणार ह्योच एक पठ्ठा, रणविजय गायकवाड. राणा एक हिंद केसरी जिंकेल तवा समजल यो नरसिंह पैलवान समद्याना. राणा, तुला असा एक डाव शिकवणार आहे जो दुश्मनाला जखडून ठेवतो, जागचं हलू देत नाही. त्या डावाचं नाव आहे साखळी. म्हणून म्हणते ती चैन परत आणा. अय मर्दा, अरे कसला विचार करतोयस? हा, साखळीचा. शाबास. चला तर मग भिडा. बाबू, तू खांद्यावर हात ठेव आणि राणा तू साखळीची सुरुवात कर. आणि म्या काय सांगितले ते लक्षात ठेवा. करा सुरू. वचन तर देऊन बसले मी, साखळी कशी आणायची? ब्रह्मचारी आहे मी. बाई संग बोलायचं तर सोडा, बाईकडे बघत बी नाही. व्रत तुटतंय ब्रह्मचार्याचं, कसं जमायचं? जमायला हवं. काय समजलं बाबू? लक्षात ठेव मी सांगितलेला अभ्यास आणि कर सुरुवात. या वक्ताला बाई शाळेत शिकवत असते. राणा तयार? बाईंना शाळेत गाठायचं की दुसरीकडे? करा सुरू. काहीच समजत नाही. 1 2 3. राणा, आज तुझं लक्ष नाही गड्या. अरे हिंद केसरी होणार आहे तू. असं करशीला तर कसा होणार हिंद केसरी? मातीच्या रंगा जागी ब्रह्मचारी पैलवानाला हिरव्या साडीचा रंग दिसायला लागला की असंच होणार. म्हणून तर चाललोय आम्ही. महत्वाची काही काम आहे ती लवकर मार्गी लावायला पाहिजेत. आणि सूरजलाही जरा राजकारण दावावं म्हणतोय. वय तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकूच की मामांजी. पण तसं यांना आणि आम्हाला पण दोघांना पण राजकारणात फारसा रस नाही म्हणा. पण
आम्ही काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही मामांजी. तुम्ही इथं समज व्यवस्थित बघताय म्हणून तर तिथं शांतपणे राजकारण करतोय आम्ही. हा पण इथली काळजी असते मस्ती. आम्हाला पण तुमची लय काळजी वाटते हो. विचारा की आणला वय आबा दिवसातनं 10 वेळा फोन करून विचारते आबा जेवलेत नव, आबा कसं आहेत. अशी काळजी करणारी सून आम्हाला मिळाली आमचं भाग्य समजतं. अहो काय बोलताय मामांजी, आम्हाला समद्यांची काळजी करायलाच पाहिजे, कर्तव्य आहे आमचं ते. या आलं ब्रह्मचारी कोणाची तरी आडमोडून. या ब्रह्मचार्याची एकदा बायको घरात आली म्हणजे मिळवली. तिलाच तर शोधाया नाही निघाले ना साहेब. साहेब धैर्य. माणूस कामगिरीवर निघाल्यावर दही देतात ना व, मनात ठरवलेलं काम व्हावं म्हणून. सूरज धैर्य. कार काय झालं? काय नाही, हात पुसून घेतो की. आबा इतक्यात मुंबईला निघाला सा? त्याला द्या की दही. दे. ब्रह्मचार्यासाठी बायको शोधायला निघालात का काय? राणा ऊस तोंडी कुठवर आली रे? विषय बदलला. सांगतो की गाड्यांचा हिशोब दाऊ का? तू आणि हिशोब. अरे पैसा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे बाय माणूस, आणि तू तर बाय माणसाकडे बघत पण नाही. बरं आता हिशोब ठेवायची सवय करा. हा राणा घराची काळजी घ्या. वय आबा येतो. चल आबा नमस्कार करतो. येतो. राणा भाऊजी घ्याल ना व घराची काळजी. आणाल ना व चेन परत. वहिनी काळजी करू नका, साखळी तुमच्या पायावर ठेवीन तवच राणा नाव लावीन. शाळेत कसं जायचं? आता तुम्ही सगळे जसे बसलात त्याला काय म्हणतात? हा. आणि त्यालाच संस्कृत मध्ये म्हणतात शृंखला. काय म्हणतात सांग? शिंकला. थांबा थांबा थांबा, अजिबात दंगा करायचा नाहीये. हा अभ्यास म्हणजे मजा असते. भानगडच आहे समजे. चल गड्या, डोळं बंद करून चलात. हे देवा, आणि साखरेलाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आता मी तुम्हाला कोडी घालते, बघूया कोण कोण उत्तर देत आहे ते. सुरू करूया. चटचट सांगा हो, पटपट सांगा.
चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा हो चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा गोल गोल फिरते सारखे धावते आहेत मिशा तीन दिवसाची रात्र होते आणि रात्रीचा दिन सांगा कोण बरोबर चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा नाही उचलली टरफल आणि नाही झुकली मान देशाचा ज्यांना होता जाज्वल्य अभिमान केसरी आणि मराठा ही अस्त्रे धारदार आणि इंग्रजांना ठणकावले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार सांगा कोण बरोबर चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा उड्या मारते उंचावरून धावते सतत खाली वेडी वाकडी वळणे घेत आली जवळ आली समुद्राची आहे हिला भलतीच ओढ सगळ्यांचं आयुष्य ही करून टाकते गोड सांगा कोण नदी बरोबर चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा जमतंय ना आता अशाच प्रकारे गणित घालते बघा जमतंय का अरे जमेल रे सोपं आहे एकदम ऐकून तर घ्या झाडावरती बसले होते एकूण पक्षी 10 झाडावरती बसले होते एकूण पक्षी 10 दोन उडाले दोन पळाले उरले किती सांगा आता उरले किती सांगा सात